नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या आपल्या अहमदपूरमध्ये एका विद्यार्थिनीशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत। ज्या विद्यार्थिनीने आपण पाहतो समाजामध्ये जनरली की डॉक्टर, इंजिनियर या अभ्यासक्रमाकडे जाण्याचा बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल असतो, परंतु या दोन क्षेत्राशिवाय आणखीन असंख्य असे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये आपण आपलं करिअर चांगल्या पद्धतीनं घडवू शकतो। आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातील एका विद्यार्थिनीनं CUT नावाची जी एक्झाम आहे ती एक्झाम उत्तीर्ण होऊन जी देश पातळीवर घेतली जाते, जे केंद्रीय विद्यापीठ आहेत त्यामध्ये हा अभ्यासक्रमासाठी त्या विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार त्यांनी जो निवडलेला अभ्यासक्रम आहे तिथं ते त्यांचं सिलेक्शन होत असतं। तर आपल्यासोबत ही विद्यार्थिनी आहे जिच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत। त्याचबरोबर आपल्यासोबत या संबंधातनं माहिती असणारे तज्ज्ञ आहेत। यशवंत विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रभाकर तिडकेही आहेत। असं या दोघांशीही आपण या निमित्तानं या विद्यार्थिनीने जे CUT परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। तर तुझं अभिनंदन आहे DDM न्यूज चॅनलमध्ये। मला असं सांग की तुझं पूर्ण नाव आणि तुझं 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण कुठं झालेलं आहे? सगळ्यात आधी तर धन्यवाद। आणि माझं 1ली पासून 10वी पर्यंत शिक्षण यशवंत विद्यालयामध्ये झाले आणि नंतर 12वी नंतर मी 11वी 12वी MGM मध्ये केले। त्यानंतर मी CUT एक्झाम दिले आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये माझं आता ॲडमिशन झालेलं आहे आणि मी तिथे UG साठी BSc ऑनर्स कम्प्युटर सायन्स करत आहे। आता हे जे CUT एक्झाम आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही की नेमकं हे कसली एक्झाम आहे, काय आहे। जनरली CET किंवा जे आहेत त्याच परीक्षा विद्यार्थी देतात। याविषयी तुला कोण मार्गदर्शन केले की क्विट परीक्षा द्यावी? मी स्वतः शोधून काढले। मी वेबसाईटवर सर्च करते, म्हणजे मी एक्सप्लोर करत होते की कुठे ॲडमिशन घ्यायचं, काय करायचं पुढे माझ्या करिअरसाठी। त्यावरनं मग मी खूप युनिव्हर्सिटीज बघितले, आपल्या महाराष्ट्रातल्या बघितले, मग नंतर सेंट्रल बघितले। मग त्यामध्ये मला कळालं की दिल्ली युनिव्हर्सिटी आहे। मग मी त्याची ॲडमिशन प्रोसेस बघितले। मग तिथून मला कळालं की CUT एक्झाम असते। मग त्यावरनं मी त्याची प्रिपरेशन बघितले, सिलेबस बघितले कसा असतो काय नाही। मग नंतर मी ते प्रिपरेशन स्टार्ट केले आणि एक्झाम दिले आणि मग माझं ॲडमिशन झालं। बघा, आता एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की या विद्यार्थिनीनं खऱ्या अर्थानं मोबाईलचा ज्याला चांगला उपयोग म्हणतो की तिनं स्वतः सर्च करून हे शोधून काढलेलं आहे आणि त्यानुसार तिने तिचा फॉर्म भरलेला आहे। त्यानुसार तिने तिची परीक्षा देऊन जी केंद्रीय पातळीवरच्या या परीक्षा आहेत, जे मोजके असे कॉलेजेस आपल्या देशी पातळीवर आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये तिचा हा नंबर लागलेला आहे। म्हणजे आजकाल विद्यार्थी मोबाईलमुळं वाया चाललेत असं एक जनरली ट्रोल समाजामध्ये ऐकायला मिळतं, परंतु या विद्यार्थिनीनं मोबाईलचा चांगला सदुपयोग करून या पारंपरिक पद्धतीकडे ओढा आहे डॉक्टर, इंजिनियर त्याला फाटा देत हिनं एक नवीन जे CUT एक्झाम आहे ज्यातून असंख्य चांगले विद्यार्थी घडू शकतात तिथं तिने ते चॉईस करून ते निवडलेलं आहे। आता मला असं सांग की या अभ्यासक्रम निवडण्यापाठीमागे आता तू BSc कॉम्प्युटर सायन्सला तिथं ॲडमिशन तुला मिळालेलं आहे, तर नेमकं काय उद्देश आहे या अभ्यासक्रम निवडण्यामागे? काय करायचं आहे पुढे? माझे रिझन तर खूप काही आहे, पण सध्या मला ते शेअर करायचे नाही, कारण हे मला असं वाटतं की हिंदीमध्ये बोलूं, मुझे ऐसा लगता है कि ये सही समय नहीं है। सही समय के साथ मैं खुद बता दूंगी कि मैंने ये क्यों चूज किया था, लेकिन इतना बता सकती हूँ कि कुछ ऐसा ही करूंगी जिससे आप सबको प्राउड फील हो। अच्छा, बघा, म्हणजे तिची संकल्पना सुद्धा एवढी क्लिअर आहे की जे काही ध्येय तिने ठरवलेलं आहे, तिच्या उराशी बाळगलेलं आहे ते आत्ताच म्हणजे नुकतंच कुठं तिनं प्रवेश मिळवलेला आहे, आणखीन 1-2-3 महिने झालेले आहेत। पण या विद्यापीठामधून किंवा अशा कॉलेजेसमधून अशा अभ्यासक्रमामधून जे विद्यार्थी आहेत घडलेले ते देशातल्या टॉपच्या सर्व्हिसेसमध्ये गेलेले आहेत
किंवा ज्या काही अशा संस्था आहेत संशोधन करणाऱ्या, फंडिंग करणाऱ्या किंवा देश पातळीवर विदेश पातळीवर धोरण ठरवणाऱ्या अशा संस्थांमध्ये सुद्धा असे विद्यार्थी गेलेले आहेत. जसं आपण कन्हैयाकुमारचं नाव ऐकतो की जो JNU विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. किंवा अलीकडे असं सांगितलं जातं की हे जे 54 विद्यापीठं आहेत त्यातले बहुसंख्यक विद्यार्थी IAS IPS ह्या ज्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या नोकऱ्या आहेत त्यामध्ये निवडलेले जातात. यासाठी आपल्यासोबत यशवंत विद्यालयाचे प्राध्यापक प्रभाकर तिडके आहेत. त्यांना याविषयी माहिती आहे जास्ती, जे की समाजाला माहीत नाही. आपल्या देश पातळीवर जे केंद्रीय विद्यापीठ आहे ते किती आहे, त्याची परिस्थिती काय आहे, नेमकं काय होईल. तर सर, या जो अभ्यासक्रम या मुलीनं निवडलेला आहे त्याबद्दल जरा तुम्ही काय सांगाल समाजाला? एकतर CUET ही जी एक्झाम आहे याचा अर्थच सरळ अर्थाने असा होतो की कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट या नावाने ही परीक्षा ओळखली जाते. ही परीक्षा 12वीच्या नंतर विद्यार्थ्यांना देता येते आणि देशामध्ये एकूण 54 केंद्रीय विद्यापीठ आहेत आणि ह्या 54 केंद्रीय विद्यापीठांसाठी सुरुवातीच्या काळात वेगवेगळी परीक्षा घेतली जायची. पण आता केंद्र सरकारने या सगळ्या 54 विद्यापीठांना एकाच परीक्षेच्या सूत्रामध्ये बांधलेलं आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात UG आणि PG कोर्सेससाठी म्हणजे CUETचा माध्यमातून विद्यार्थी UG कोर्सेससाठी ॲडमिशन घेतात. मुख्यत्वे जर बघायला गेला आपण तर UPSC देणारे जेवढे विद्यार्थी आहेत तर UPSC देणारे विद्यार्थी 12वी नंतर CUETकडे जाण्याचं त्यांचं प्रमाण जास्त आहे. देशात एकूण अशी 54 केंद्रीय विद्यापीठ आहेत आणि त्या 54 केंद्रीय विद्यापीठामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये JNU सारखं विद्यापीठ असेल, त्याच्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, त्याच्यानंतर JNU म्हणजे वेगवेगळ्या विद्यापीठाच्या माध्यमातून राजस्थानमध्ये काही विद्यापीठ आहेत, बिहारमध्ये काही आहेत, उत्तर प्रदेशमध्ये काही आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ह्या विद्यापीठाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच पद्धतीनं 12वीच्या नंतर विद्यार्थी या विद्यापीठात जाण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की 12वीमध्ये जे 12वीच्या नंतर UPSC सारख्या परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना विद्यार्थ्यांना आर्ट फॅकल्टीचे जे विषय आहेत ते विषय निवडताना विद्यार्थी इथं BA किंवा MA करत असताना त्या विषय निवडतात आणि त्या विषयाच्या माध्यमातून UPSCची एक्झाम ही रिटर्न एक्झाम असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर या एक्झामची प्रॅक्टिस करण्यासाठी या विद्यापीठाचे विद्यार्थी निवड करतात आणि 3 वर्षाचं MA आणि 3 वर्षाचं BA आणि 2 वर्षाचं MA अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या माध्यमातून कंप्लीट करून बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर UPSC सारखी परीक्षा पास होतात वयाच्या 21व्या-22व्या वर्षी. त्याच पद्धतीनं जर आपण बघितलं गेलं तर मागच्या 4-5 वर्षातला जर UPSCचा आपण निकाल जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर JNU असेल, जामिया इस्लामिया युनिव्हर्सिटी असेल, हैदराबादची उस्मानिया युनिव्हर्सिटी असेल, बिहारमधलं पाटणा विद्यापीठ असेल, या विद्यापीठाच्या माध्यमातून पहिल्या जे 50 विद्यार्थ्यांची जी रँकिंग आहे UPSCमध्ये येणार आहे तर ती ह्या विद्यापीठांमधून आलेली आहे आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर हा एक भाग झाला करिअरच्या दृष्टीनं बघायला गेलं तर. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा की बऱ्याचशे विद्यार्थी जे वेगवेगळ्या कोर्सेससाठी या विद्यापीठाची निवड करतात ते बऱ्याच वेळेला समजा एखादा विद्यार्थ्यांना जर इकॉनॉमिक्स सारखा विषय घेऊन जर विद्यापीठातून BA किंवा MA केलेला असेल तर असे विद्यार्थी देशातल्या ज्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ज्या अर्थशास्त्राच्या बाबतीत काम करणाऱ्या, इकॉनॉमिक्सच्या बाबतीत काम करणाऱ्या, तर अशा आंतरराष्ट्रीय पातळीच्या संस्थांमध्ये सुद्धा योगदान देणारे बरेचसे विद्यार्थी आम्ही बघितलेले आहेत. केरळसारख्या राज्यामधून गीता गोपीनाथन नावाची एक विद्यार्थिनी होती जी केरळसारख्या राज्यातून सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून आलेली होती. परत तिनं दिल्लीत येऊन आपलं MA इकॉनॉमिक्समध्ये कंप्लीट केलं ना आज ती विद्यार्थी IMF नावाची एक महत्त्वाची केंद्रीय पातळीवरची संस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवरची, त्या संस्थेमध्ये प्रमुख पदावर योगदान देते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या नावाने ती संस्था ओळखली जाते आणि अशा मोठ्या प्रमाणावर संस्थेमध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये हे विद्यार्थी काम करताना आपल्याला बघायला मिळतं. जसं आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीने JNU सारख्या विद्यापीठातनं आपण कन्हैयाकुमार या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जातं. देशभर आज त्या विद्याला ओळखलं जातं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये तो काम करत राहिला, सक्रिय राहिला आणि JNU मधला एक स्कॉलर विद्यार्थी म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघण्यात झालं. अशाच पद्धतीने देशाच्या प्रशासकीय भागामध्ये असेल, देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये काम करणारे विद्यार्थी ह्या 54 केंद्रीय विद्यापीठांना येत असल्यामुळं सर्वप्रथम मी या विद्यार्थिनीचं अभिनंदन करतो. कारण इतक्या ग्रामीण भागातून येऊन या विद्यार्थ्यांना हा एक नवीन आदर्श ग्रामीण भागातल्या शक्यतो करून मराठवाड्यात आणि लातूर जिल्ह्यासारख्या शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातून आणि अहमदपूर तालुक्यातून हा आदर्श निर्माण केला, याबद्दल मी कौतुक करतो. धन्यवाद व्यक्त करतो.
तर त्याला जोडूनच एक प्रश्न असा आहे की आपण चर्चेमध्ये म्हणलो होतो की केंद्रीय पातळीवरचे 54 विद्यापीठ देशामध्ये आहेत. आपल्या महाराष्ट्रात किती आहे? सरांनी आता खूप चांगला प्रश्न मला विचारला की देशामध्ये 54 विद्यापीठ आहेत, तर महाराष्ट्रात यांची संख्या किती आहे. मला दुर्दैवानं आपल्याला सांगावं लागतं की महाराष्ट्रात फक्त एक सेंट्रल युनिव्हर्सिटी आपल्याकडे उपलब्ध आहे, आणि ती सुद्धा सेंट्रल युनिव्हर्सिटी ही वर्ध्याला आहे. ती लँग्वेजेसची स्टडीच्या बाबतीत उपलब्ध आहे आणि 1-2 बाकीचे कोर्सेस तिथे चालवले जातात. पण याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट जर बघायला गेली आपण, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय सांख्यिकी मंत्री होते त्या काळात, पृथ्वीराज चव्हाण सर म्हणून. तर त्यांनी त्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत नियोजन खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कराड इथे एक सेंट्रल युनिव्हर्सिटी उभा करण्याचा प्रोजेक्ट तयार केलेला होता. त्या विद्यापीठाला मान्यता सुद्धा मिळालेली होती, फंडिंग सुद्धा मिळालेली होती. पण नंतरच्या काळामध्ये त्यांचं सरकार गेल्यामुळं ते विद्यापीठ तिथं आपल्या इथं बनवता आलं नाही, किंवा त्याच्या मागे पार्श्वभूमी वेगळी होती, कारण बाकीच्या अडचणी आल्या. सरकार बदलल्यामुळं सरकारच्या पॉलिसीमध्ये परत त्या विद्यापीठाला स्थान देण्यात आलं. बरोबर आहे. आता दुसरं मला असं एक जाणवत आहे या ठिकाणी की या विद्यार्थिनीशी चर्चा करताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवावी लागली की तिची कन्सेंट अतिशय क्लिअर आहे, तिला या बाबतीतलं नॉलेज आहे. म्हणजे ती जरी व्यक्त होत नसते तेवढ्या प्रमाणात, पण मला एक जाणवतं तिच्याशी बोलताना की तिनं हे जे काही अभ्यासक्रम निवडलेला आहे ते अतिशय विचारपूर्वक निवडलेला आहे, त्याच्यातलं बरीच माहिती जाणून घेतलेली आहे. तर ही जी परीक्षा आहे GUT, या परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्या CET आणि ज्या काही नेट आहेत त्याच्यापेक्षा वेगळा असतंय का कसा? नाही, सिमिलरच असतं. आपल्या फक्त बोर्डाचं आपलं महाराष्ट्र बोर्ड वेगळं असतं, त्याचं सिलेबस थोडं. आणि NCERT जे JEE नीटसाठी आहे सिलेबस तेच असतं. CET मध्ये सिलेबस महाराष्ट्र बोर्डाचं असतं, आणि महाराष्ट्र बोर्ड आणि NCERTचं सिलेबसमध्ये पण तेवढं काही डिफर नसतं, फक्त टॉपिक्स थोडे फार कमी जास्त असतात, तेवढं काही नाही, ते सिमिलरच असतं. आता बोलताना असं सांगत होतीस की तू BSc कॉम्प्युटर्स कोर्स निवडलेला आहे, आणि जे 200 विद्यार्थी दिल्लीच्या त्या तुमच्या कॉलेजमध्ये आहेत, तर त्याच्यात मराठवाड्यातलं एकही नाही. इतर असतील महाराष्ट्रातली, पण मराठवाड्यातलं नाही. म्हणजे ही एक विशेष करून नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग ह्या अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती नाही, आणि तुलाही कोणी शिक्षकांनी मार्गदर्शन केले, तूच निवडलेस, हे कसं काय? म्हणजे हे काय, ह्याच्यामध्ये काय रहस्य काय? आता ती आम्ही आत्ताच म्हणलं ना, मी आधीच सांगितले, म्हणजे आधी पण ह्याच्याबद्दल बोलले होते की मला करिअर मी डिसाईड करत होते की काय करायचं पुढे, आणि हा काळ तर AIचा काळ आहे. आता आपण इंजिनिअरिंग चूज करतो, कम्प्युटर सायन्स करतो. मी सुद्धा ग्रॅज्युएशन करायले कम्प्युटर सायन्स. पण मी एक सांगते की कम्प्युटर सायन्सची इंजिनिअरिंग करा किंवा ग्रॅज्युएशन करा, काय फायदा नाही. असं जॉब तुम्हाला भेटेल म्हणजे तेवढं काही नाही, पण तुम्हाला जर तुमचं करिअर एकदम ब्राईट बनवायचं असेल तर तुम्हाला AI मध्ये जास्त भरपूर इम्पॉर्टन्स द्यावी लागेल, कारण तोच आपला करिअर आहे. कारण आपले पुढचे 5-6 वर्ष जे आहेत ना, ते आपले बेसिक कोडिंग वगैरे करून होऊन जाते, पण पुढे जे आहे ते AI वगैरे आहे. जसं मागचा हिंदीमध्ये बोलते, जैसे पीछे की जो जनरेशन थी उसके लिए अगर कंप्यूटर साइंस मतलब सब कुछ नया था, लेकिन जिन लोगों ने सोचा उसके बारे में वो लोग आज आसानी से जी रहे हैं. जिन्होंने नहीं सोचा वो तो पीछे पड़ गए ना. वैसे ही AI है, जो आज सोचेगा वो उनकी आगे की ज़िंदगी अच्छी होगी, जो आज नहीं सोचेगा वो उनके थोड़े साल निकल जाएंगे, बट आगे फिर उन्हें वो मतलब AI के साथ उन्हें लाइक कंप्यूटर साइंस के साथ हम जैसा करते हैं, लाइक हमारा डेली जो होता है, जो भी हम काम करते हैं सब कंप्यूटर साइंस से होता है. अब आगे जो भी काम होगा वो सब कुछ AI से होगा. अभी हमें बहुत कुछ पता नहीं है. सारी वेबसाइट AI बना सकता है, सारे वीडियोस एडिट AI कर सकता है, सब कुछ AI कर सकता है. सिर्फ हमें उसे प्रॉम्प्ट देना आना चाहिए, उसको यूज़ करना आना चाहिए. तो मैं ये कहूँगी कि आप कंप्यूटर साइंस चूज़ करिए और ठीक है, लेकिन उसके साथ साथ AI भी करना बहुत ज़रूरी है. तो ऐसे ही करियर के लिए मैंने सोचा था और चूज किया. नाही, खरंच म्हणजे आम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसू लागला की तुझ्यासोबत चर्चा करताना की तू एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहेस, जिच्या घरामध्ये असं काही फार मोठं कॉम्प्युटर किंवा असं काही कोणी वापर करत नाही, जिच्या घरामध्ये कोणी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नाही, आणि या मुलीची एवढी प्रगल्भता आहे
खरंच हे म्हणजे तुझ्याशी चर्चा करून आम्हाला एक आश्चर्याचा धक्काच आहे आणि तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की एक वेगळी वाट या विद्यार्थिनीने निवडलेली आहे क्यूट परीक्षा म्हणून, आणि तिनं त्याच्यामध्ये तिच्या त्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे. ती सध्या दिल्ली येथे या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण, तिचा अभ्यासक्रम सुरू आहे. ती गावी दिवाळीमध्ये आली असताना आम्ही तिची मुद्दाम DDM न्यूज चॅनलच्या दर्शकासाठी तिची संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिचं खरंच भविष्य ब्राईट आहे, तिच्या संकल्पना स्पष्ट आहेत. मी सर्व विद्यार्थी बांधवांना या मुलीच्या वतीनं आवाहन करतो की या मुलीचा आदर्श घेऊन तुम्ही पण असे वेगवेगळे जे परीक्षा आहेत त्यामध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करा, वेगवेगळे अभ्यासक्रम निवडा आणि आपलं भवितव्य निश्चित करा. एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. या विद्यार्थिनीला आणि तिच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.